राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं. आणि मित्रांनो, आज मी आलो शेतामध्ये. आम्हाला या ठिकाणी अद्रकीला ड्रिचिंग करायची आहे. बुशनाशक आणलेले बा रोको रोको फ्लो आणि हे ह्युमिक आहे. हे दोन आणलेले आहे मी आज आपल्या अद्रकीसाठी. आणि नेमकीच अद्रक निघून झाली आता, खूप भरलं होते अद्रक निघून झाली. त्याच्यामध्ये काल या ठिकाणी वर्क करतं म्हणून भेटलं. आणि आता ड्रिचिंग करायचे आणि दुपारून तिला परत खतं टाकायचे. आता खतं कोणते टाकू राहिलो मी, आणि तुम्हाला सांगायचं झालं, पहिला डोस आहे आमचा खताचा, तर ते कोणता आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवतो, काय काय टाकणार तर. आणि आता सध्या अद्रकची आमची कंडिशन काय तुम्हाला दाखवते बा. अशी अद्रक सध्या तर चालतं मित्रांनो. आता तुम्हाला मी खतं समोर दाखवणार आहे. आता आम्ही ड्रेसिंग करायची थोडी तयारी करतो. लाईन आली नेमकी सेव लाईन आली. आता काही ठिकाणी नळ्या थोड्या हे झालेल्या आहे, म्हणजे शिजलेलं आहे थोडेसे. त्याला चिकट टेप मारून घ्यायचे, नंतर मग ड्रिचिंग खाली काढायची. व्यवस्थित लावून घेतो. आणि आरोग्य आले का सोबत शाळा सोडून निघाला आली का हो? शाळेत जायची वर आलं का? या शेतात आलेली. जेव्हा काय आमचं सकाळ थोडंसं व्हिडिओ मला दाखवतो शेताकडलं. आम्ही हे रोकं टांगलं आहे. हे बघा, हा शेताची ड्रिचिंग करणं. पाणी गवळलं की थोडंसं हे म्हणजे प्रेशर जास्त इकडे झालं. आता ड्रिचिंग झाल्यानंतर आम्हाला खत टाकायचं आहे. वातावरण थोडं बरं आहे म्हणा, पाणी घ्यायचा अंदाज नाही. ड्रिचिंग करून टाकू, नंतर मग आता खत सोडू. मी काढून ठेवलं आहे. 5 टाक्या बनवायचे सगळ्याला 1 एकरासाठी. खत आणलेलं आहे माझा कृषी संजीवनी आहे, बसंत ॲग्रोचं 10-20-20. आणि हे ग्रोमर कंपनीचं आहे बा, दाणेदार ग्रो प्लस म्हणून. ह्याच्यामध्ये एवढे घटक आहे. आता झिंक, बोरॉन, फॉस्फरस आणि गंधक, सल्फर आणि एक DNPG. एवढं आता 4 बॅग टाकणार आहे मी 1 एकरासाठी. 1 एकर नाही, आधा 6 एकर आपल्याला एवढं झालं. ऐवजी आम्ही 10-20 वापरला आहे. आणि ही बॅग आमच्याकडे पडी 1400 रुपयाला. हे ग्रो प्लस आहे. ही बॅग भेटलेली 700 रुपयाला. DNPची बॅग जी आहे ती भेटलेली आहे 800 रुपयामध्ये. आणि ते एवढं सगळं मिश्रण कोणाला सोडायचं अद्रकीला. समोर तर चला, खालच होता खत.